श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5वा। श्री गणेशाय नमः। बहुकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू। अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत बहुत झाले। वार्ता पसरिली चहूंकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर। तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला। दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती। कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत। कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा। आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या। ऐसे एकूणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली। नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया। तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ। पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते। अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यांतील युवती त्याही करीती स्वामी सेवा। ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण। प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर। लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने। तिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामींची या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती। जैने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा। ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी। मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या। जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आद्रेसी इनाम देतील तुम्हा ते। द्रव्येन सर्वे वशा हा चोळाप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल। चोळाप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचने कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन। आपुला ही योग्य सन्मान ते जाता होईल। ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर। राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकुत भाविक भक्त। पंचमो अध्याय गोढा। श्रीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।